नमस्कार मंडळी. वयाच्या 30 नंतर अनेक महिलांना एक गोष्ट जाणवायला लागते, ते म्हणजे आरशात बघितल्यानंतर चेहरा पूर्वीसारखा दिसत नाही. चेहऱ्यावर पहिल्यासारखा ग्लो दिसत नाही. त्वचा थोडी निस्तेज वाटायला लागते. डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन, फाईन लाईन्स आणि कोरडेपणा हळूहळू वाढायला लागतो. आणि मग अनेकदा विचार येतो, माझ्या चेहऱ्याचा ग्लो कुठे हरवला? महागडे प्रोडक्ट्स वापरल्याशिवाय सुंदर त्वचा मिळू शकत नाही का? पण मैत्रिणींनो, सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी नेहमीच महागड्या क्रीम्स किंवा पार्लर ट्रीटमेंटची अजिबात गरज नसते. योग्य स्किन केअर रुटीन आणि काही छोट्या सवयींमुळेही त्वचेमध्ये खूप सुंदर बदल दिसू शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी 30+ महिलांसाठी अतिशय सोप्या, प्रभावी आणि रोजच्या आयुष्यात सहज पाळता येतील अशा स्किन केअर टिप्स सांगणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची टिप बहुतेक महिला दुर्लक्षित करतात. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. आता टिप नंबर 1 म्हणजे दिवसाची सुरुवात पाण्याने करा. हो, आपल्या त्वचेला ग्लो आतून हवा आहे आणि येतोही आतून. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास पाणी पिण्याची सवय तुम्ही लावून घ्या. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होते आणि आपली त्वचा हायड्रेटेड राहते. टिप नंबर 2 म्हणजे जेंटल फेस वॉश वापरा. वयाच्या 30 नंतर त्वचा अधिक सेन्सिटिव्ह होऊ शकते. म्हणून खूप हार्ड किंवा स्ट्रॉंग केमिकल्स असलेले फेस वॉश वापरण्याऐवजी माइल्ड आणि जेंटल क्लिन्झर्स निवडा. दिवसातून 2 वेळा चेहरा स्वच्छ करणे पुरेसे असते. जास्त वेळा चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी पडू शकते. टिप नंबर 3 मॉइश्चरायझर कधीही विसरू नका. अनेक महिला मॉइश्चरायझरला फार महत्त्व देत नाहीत, पण वयानुसार त्वचेतील मॉइश्चर कमी होत जाते. म्हणून सकाळी आणि रात्री मॉइश्चरायझर वापरणे खूप महत्त्वाचे आहे. हायड्रेटेड स्किन नेहमी जास्त ग्लो करते. आता टिप नंबर 4 सनस्क्रीन हा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. मग तुम्ही घरात असो किंवा बाहेर, सनस्क्रीन वापरण्याची सवय लावा. कारण सूर्याच्या किरणांमुळे पिगमेंटेशन, रिंकल्स आणि प्रीमॅच्युअर एजिंग वाढू शकते. म्हणूनच SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या सनस्क्रीन निवडणे खूप चांगले. हे सगळे जे प्रोडक्ट्स मी सांगते ते प्रोडक्ट्स मी व्हिडिओमध्ये टॅग केले आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या प्रोडक्ट्सच्या मी लिंक देणार आहे. त्यामुळे तुम्ही घेणार असाल तर नक्की चेकआउट करा. टिप नंबर 5 तुमच्या आहारात तुमच्या सौंदर्याचं गुपित लपलेलं असतं. म्हणूनच फक्त बाहेरून प्रोडक्ट्स लावून अजिबात उपयोग नाही. आतून शरीराला योग्य पोषण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुमच्या आहारात फळे, हिरव्या भाज्या, ड्रायफ्रुट्स, प्रोटीन्स आणि पुरेसं पाणी यांचा समावेश करा. टिप नंबर 6 पुरेशी झोप घ्या. रात्रीची 7 ते 8 तासांची झोप ही नैसर्गिक ब्युटी ट्रीटमेंट आहे. झोप पूर्ण न झाल्यास डार्क सर्कल्स, डल स्किन आणि थकवा चेहऱ्यावर लगेच दिसतो. टिप नंबर 7 आठवड्यातून एकदा फेस पॅक वापरा. महागडे ट्रीटमेंट्स करण्याची कुठलीही गरज नाही. घरीच साधा फेस पॅक वापरू शकता. म्हणजे उदाहरणार्थ दही आणि मधाचा फेस पॅक किंवा बेसन हळद दुधाचा फेस पॅक. हे फेस पॅक कसे बनवायचे याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये फेस पॅक टाईप करा. मी तुम्हाला तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवीन. आणि हे जे मिश्रण आपण फेस पॅकचं बनवतोय हे तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो देण्यास नक्की मदत करू शकते. आता टिप नंबर 8 स्ट्रेस कमी करा. तणावाचा परिणाम फक्त मनावरच नाही तर त्वचेवरही होत असतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, मेडिटेशन करा, आवडती गाणी ऐका आणि तुमचा आवडता छंद जोपासा. आनंदी मनाचा ग्लो चेहऱ्यावर आपोआप दिसतो. टिप नंबर 9 नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करा. म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी नेहमी चेहरा स्वच्छ करा, मॉइश्चरायझर लावा, लिप बाम लावा आणि पुन्हा एकदा सांगते, पुरेसं पाणी प्या. हा छोटासा रुटीन दीर्घकाळासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तर मैत्रिणींनो, परफेक्ट स्किन असं काहीही नसतं. प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो. म्हणून दुसऱ्यांशी आपल्या त्वचेची तुलना करण्याऐवजी
स्वतःच्या त्वचेवर प्रेम करा. तिची योग्य ती काळजी घ्या, कारण खरी सुंदरता ही आत्मविश्वासातून आणि आनंदातून दिसून येतो. आपण आयुष्यभर सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःसाठी 5-10 मिनिटे काढायलाही आपण विसरून जातो. पण लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नसून स्वतःवर केलेले प्रेम आहे. म्हणून आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा, कारण तुम्ही तितक्याच खास आहात. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.